नमस्कार. विषयांतर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण यापूर्वी भगवद्गीतेच्या पहिल्या 3 अध्यायांचा सविस्तर सारांश पाहिला आहे आणि आता आपण 4थ्या अध्यायाकडे वळत आहोत. हा अध्याय आहे अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग. हो, आणि या अध्यायात एकूण 42 श्लोक आहेत. आपण जे आत्तापर्यंत पाहिले त्याचा हा एक पुढचा टप्पा आहे. अगदी. या सखोल चर्चेचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की कर्म, अकर्म आणि ज्ञान यांचा समन्वय कसा साधायचा हे आपण आज समजून घेणार आहोत. जीवनातील संभ्रम कसा दूर करायचा हा या अध्यायाचा गाभा आहे. आणि यात एक अतिशय रंजक गोष्ट अशी आहे की हे ज्ञान केवळ काही हिमालयात बसून तपश्चर्या करण्यासाठी दिलेलं नाहीये. हो ना, म्हणजे ते खूप प्रॅक्टिकल आहे. अगदी बरोबर. रोजच्या धकाधकीच्या जीवनात, संघर्षात आणि संभ्रमाच्या वेळी आपला दृष्टिकोन कसा असावा हे यातून उलगडतं. ठीक आहे, तर आपण हे थोडे उलगडून पाहूया. या अध्यायाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या 10 श्लोकांमध्येच ज्ञानाच्या एका प्राचीन परंपरेबद्दल सांगितलं आहे आणि इथे एक आश्चर्यकारक तथ्य समोर येतं. आश्चर्यकारक तथ्य म्हणजे नेमकं कोणतं? म्हणजे हे ज्ञान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पहिल्यांदाच दिलेलं नाहीये. या ग्रंथात स्पष्ट केलंय की सृष्टीच्या आरंभी हे ज्ञान सर्वप्रथम सूर्याला म्हणजे विवस्वांना दिलं गेलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर सूर्याने ते मनूला दिलं आणि मनूने ते इक्ष्वाकुला दिलं. पण मग कालांतराने हे ज्ञान नष्ट कसं झालं हा प्रश्न पडतोच. हो, मुळात नष्ट झालं म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना अनेकदा मूळ संदेश हरवतो किंवा त्याचा अर्थ बदलतो. तसंच काहीसं इथे झालं असावं आणि म्हणूनच हे सर्वोच्च रहस्य पुन्हा सांगण्याची वेळ आली होती. पण त्यासाठी अर्जुनाचीच निवड का झाली? म्हणजे जगात इतरही अनेक ज्ञानी लोक होतेच ना. हा खूप छान मुद्दा आहे. हे रहस्य पुन्हा सांगण्यासाठी अर्जुनाची निवड झाली कारण अर्जुन हा केवळ एक योद्धा नव्हता, तर तो ईश्वराचा भक्त आणि मित्र होता. म्हणजे त्यांच्यात एक भावनिक जोडणी होती. नक्कीच. जेव्हा सांगणारा आणि ऐकणारा यांच्यात मैत्रीचा आणि आदराचा धागा असतो तेव्हाच खऱ्या ज्ञानाचं वहन होऊ शकतं. नुसती बुद्धी असून चालत नाही, तर ती ग्रहण क्षमताही लागते जी प्रेमातून येते. हे खूपच पटण्यासारखं आहे. पण इथे अर्जुनाने जो प्रश्न विचारला आहे तो मला खूप तार्किक वाटतो. तो विचारतो की तुमचा जन्म तर आताच आहे, म्हणजे वर्तमानातला आहे, आणि सूर्य तर सृष्टीच्या आरंभीपासून आहे. मग तुम्ही सृष्टीच्या आरंभी सूर्याला हे ज्ञान कसे दिले? हो, हा सामान्य माणसाला पडणारा अतिशय नैसर्गिक प्रश्न आहे आणि याच उत्तरातून अवताराचं रहस्य उलगडतं. जर आपण हे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ईश्वर जन्म-मृत्यूच्या पलीकडे आहे. म्हणजे मानवी कालगणनेच्या पलीकडे? अगदी. ईश्वराला सर्व जन्म माहीत असतात, पण माणसाला फक्त त्याचा एकच जन्म आठवतो. ईश्वर स्वतःच्या मायाशक्तीने या जगात प्रगट होतो. आणि तो अवतार घेण्यामागे एक विशिष्ट उद्देश असतो. होय. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होते तेव्हा सज्जनांचं रक्षण, दुर्जनांचा नाश आणि धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी ईश्वराचा अवतार होतो. हे केवळ कर्माच्या बंधनातून आलेले जन्म नसून ते स्वेच्छेने घेतलेले अवतार असतात. हा विचार खरंच खूप प्रगल्भ आहे. यानंतर आपण पुढे श्लोक 11 ते 23 कडे जातो. इथे कर्म, अकर्म आणि मानवी प्रवृत्ती यावर खूप महत्वाची चर्चा आहे. इथे मार्ग अनेक पण ध्येय एक असा दृष्टिकोन मांडलाय. बरोबर. लोक यशाच्या आशेने अनेक देवतांची पूजा करतात, पण ईश्वर सांगतो की मनुष्य ज्या मार्गाने ईश्वराकडे येतो अगदी त्याच रूपात ईश्वर त्याला प्राप्त होतो. यात कोणतीही एकाधिकारशाही नाही. आणि याच भागात चातुर्वर्ण व्यवस्थेवरही भाष्य केलं आहे. समाजातील 4 वर्ण हे गुण आणि कर्मावर आधारित कसे निर्माण झाले आहेत हे यात सांगितलंय. हो, आणि यातला सर्वात मोठा विरोधाभास हा आहे की ही सर्व व्यवस्था निर्माण करूनही ईश्वर स्वतःला या कर्मांचा अकर्ता मानतो. म्हणजेच तो हे सर्व करतो, पण त्याला त्या कर्माच्या फळाची कोणतीही आसक्ती नसते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी कर्म आणि अकर्मातील गुंतागुंत कशी समजून घ्यायची? हे समजायला थोडं कठीण आहे. अगदी ज्ञानी लोकही यात गोंधळतात असं म्हटलंय. जो माणूस कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो तोच खरा बुद्धिमान. हे थोडं उदाहरणाने सांगता येईल का? कर्मात अकर्म पाहणे म्हणजे नेमकं काय? नक्कीच. समजा एखादा खेळाडू आहे जो मैदानावर अत्यंत कष्टाचं काम करत आहे. तो घाम गाळतोय, धावतोय, म्हणजे शरीराने तो कर्मात व्यस्त आहे. बरोबर. पण आतून त्याच्या मनात जिंकण्याची आसक्ती किंवा हरण्याची भीती नाहीये.
तो पूर्णपणे शांत आहे. तो केवळ त्या क्षणात राहून काम करतोय. म्हणजे तो शरीराने कर्म करत असूनही मनाने अकर्म अवस्थेत आहे. क्या बात आहे. हे खूपच स्पष्ट करणारं उदाहरण आहे. आणि मग ह्याचं उलट म्हणजे अकर्मात कर्म पाहणे. मला वाटतं याचं उदाहरण आपण एखाद्या कॉर्पोरेट मीटिंगचं घेऊ शकतो. हो, कसं काय? एखादा माणूस मीटिंगमध्ये शांतपणे खुर्चीवर बसलाय, शारीरिक हालचाल काहीच नाहीये. वरवर पाहता तो अकर्म अवस्थेत आहे. पण त्याच्या डोक्यात मात्र विचारांचं वादळ सुरू आहे. बॉसवरचा राग किंवा विकेंडचे प्लॅन्स. अगदी बरोबर. तो शरीराने काहीच करत नसला तरी मनाने तो कर्माच्या बंधनात अडकत चाललाय. तो अकर्मात असूनही कर्मच करत असतो. म्हणजे ज्याची सर्व कामे फलाच्या आशेविना असतात आणि ज्ञानाच्या अग्नीत भस्मसात झालेली असतात, तोच खरा ज्ञानी. असा माणूस केवळ शरीराने कर्म करत राहतो, त्यामुळे त्याला कोणतेही बंधन लागत नाही. अगदी तसंच. आणि येथूनच आपण श्लोक 24 ते 38 कडे वळतो. इथे यज्ञाचे विविध प्रकार आणि ज्ञानयज्ञाची श्रेष्ठता सांगितली आहे. आता इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण यज्ञ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अग्नीत आहुती देणे हेच येतं. पण इथे यज्ञाची व्याख्या खूप व्यापक केली आहे. हो, यज्ञाचे अनेक प्रकार आहेत. काही लोक संपत्तीचे दान करतात, तो द्रव्ययज्ञ. काही जण स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा यज्ञ करतात. म्हणजे जसं आजकाल आपण म्हणतो ना, डिजिटल डिटॉक्स करणे, तो पण एक प्रकारचा संयमाचा यज्ञच झाला. हो, नक्कीच. काही लोक कठोर तपस्या करतात, तर काही जण प्राणायाम करून श्वासावर नियंत्रण मिळवतात. हे सर्व यज्ञाचेच मार्ग आहेत. पण या सर्व भौतिक यज्ञांपेक्षा ज्ञान यज्ञ सर्वाधिक श्रेष्ठ कसा आहे, हे थोडं स्पष्ट करा ना. याचं कारण असं आहे की सर्व कर्मे अंतिमतः ज्ञानात विलीन होतात. भौतिक यज्ञ तुम्हाला एका मर्यादेपर्यंत मदत करतात. पण ज्ञानामुळे माणसाचा मूळ दृष्टिकोनच बदलतो. आणि या ज्ञानाची ताकद सांगण्यासाठी मूळ स्रोतात 2 अतिशय सुंदर रूपकं वापरली आहेत. पहिलं म्हणजे ज्ञानाची नौका. हो, ती नौका जी पापांचा समुद्र पार करायला मदत करते. अगदी बरोबर. जगातला सर्वात मोठा पापी माणूसही या ज्ञानाच्या नौकेत बसून पापांचा समुद्र पार करू शकतो असं यात म्हटलंय. आणि दुसरं रूपक आहे ज्ञानाचा अग्नी. जसा प्रज्वलित अग्नी लाकडाची राख करतो, तसा ज्ञानाचा अग्नी सर्व कर्मांची आणि त्यांच्या बंधनांची राख करतो. जगात ज्ञानासारखे पवित्र दुसरे काहीही नाही. पण मग हे ज्ञान कसं मिळवावे? ते काही आजकालच्या इंटरनेटवर किंवा गुगलवर तर मिळणार नाही. नाही, त्यासाठी तत्वज्ञानी गुरूंसमोर नम्र व्हावे लागते. त्यांना प्रश्न विचारावे लागतात आणि त्यांची सेवा करावी लागते. जेव्हा आपण अहंकार बाजूला ठेवतो, तेव्हाच ज्ञान आत्मसात करण्याची पात्रता आपल्यात येते. पण गुरु तर फक्त मार्ग दाखवू शकतात. हे ज्ञान खऱ्या अर्थाने आत झिरपण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? यावरून एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचं उत्तर आहे श्रद्धा आणि इंद्रिय संयम. हे आपल्याला श्लोक 39 ते 42 मध्ये पाहायला मिळतं. ज्याच्याकडे श्रद्धा आहे आणि ज्याने इंद्रियांवर ताबा मिळवला आहे, त्यालाच हे ज्ञान मिळते आणि तो शाश्वत शांती प्राप्त करतो. इथे श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर सत्यावर आणि प्रक्रियेवर असलेला अढळ विश्वास. अगदी बरोबर. आणि याच्या उलट बाजूही सांगितली आहे. जो माणूस अज्ञानी आहे, ज्याची श्रद्धा नाही आणि जो सतत संशय घेतो, त्याचा विनाश होतो. म्हणजे निरोगी प्रश्न विचारणे वेगळं आणि सतत अविश्वास दाखवून संशय घेणं वेगळं. हो, संशयी माणसाला या जगात किंवा मृत्यूनंतरच्या जगातही कधीच सुख मिळत नाही. तो नेहमी का आंतरिक संघर्षात अडकलेला असतो. म्हणूनच या अध्यायाचा शेवटचा उपदेश खूप शक्तिशाली आहे. अज्ञानातून निर्माण झालेल्या या संशयाला ज्ञानाच्या तलवारीने कापून काढा आणि योगमार्गाचा आश्रय घेऊन युद्धासाठी उभे राहा. हो, उभे राहा आणि आपल्या कर्तव्याला सामोरे जा. तर आपण या सविस्तर चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण आज पाहिलं की निष्काम कर्म कसे करावे, कर्मात अकर्म कसे पाहावे, ज्ञानाच्या अग्नीत कर्मफळ कसे जाळून टाकावे आणि श्रद्धेच्या माध्यमातून मनातील संशय कसा दूर करावा. आणि हे ज्ञान केवळ रणांगणासाठी नाही, तर आजच्या माहितीच्या भडीमारात आणि धकाधकीच्या जीवनात आपलं मन शांत ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. नक्कीच. जाता जाता आपण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबूया. जर आपली कर्म आपल्या आसक्तीमुळेच आपल्याला बांधून ठेवत असतील, तर आजच्या दिवसात अशी कोणती एक फळाची अपेक्षा आहे जी सोडून दिल्यास आपल्याला खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेता येईल? हा प्रश्न खरोखरच अंतर्मुख करणारा आहे. आपण पाहिलं की सूर्य अविरतपणे आपले काम करतो, पण कोणतीही फळाची अपेक्षा ठेवत नाही. निसर्ग आपल्याला हाच निष्काम कर्माचा धडा देत असतो.
यावर आपण सर्वांनीच विचार करायला हवा. होय. तर आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया. पुढील अध्यायाच्या सखोल चर्चेसाठी आणि त्यातील शिकवणुकीसाठी नक्की पाहत रहा. धन्यवाद.